श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते. तर बघा, सकाळी लवकर उठून सगळं बाहेरचं आवरून घेतलं आणि देवपूजा वगैरे केली आणि साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवून घेतला. देवापुढे रांगोळी वगैरे काढून घेतली आणि बाहेर रांगोळी काढली, उंबराव पूजन केलं आणि सगळं झाल्यानंतर मग नाश्ता करायला घेतला. नाश्ता वगैरे केला, स्वामींना नैवेद्य दाखवला. तो काही मी व्हिडिओ केला नाही का तर लगेच मला जेवणाच्या तयारीला लागायचे होते. आणि आपल्या बघा नारळाला किती मोठा कोंब आलेला आहे. आणि स्वामींना बघा मी छोटीशी अशी टोपी बनवलेली आहे. तर टोपी कशी वाटली आणि स्वामी टोपी घातल्यावर कसे दिसतात तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी टोपी वगैरे स्वामींना घरात बनवत असते. तर टोपी कशी वाटली आणि स्वामी पण आपली टोपी घातल्यानंतर कसे दिसतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मग नाश्त्याचा नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर फुले काही थोडीच मिळाली होती, ती फुले वगैरे घालून घेतली सगळी आणि मग जेवणाच्या तयारीला लागले. तर बघा, स्वामींनी चक्क असं आरतीमध्ये दर्शन दिलेलं होतं. दर्शन वगैरे घेतलं आणि जेवण वगैरे केलं. बघा, नाचणीची भाकरी, भात, पंचामृत, वांग्याची आमटी आणि मिरचीची भाजी केली होती. कांदा आणि लोणचं असं जेवणामध्ये केलं होतं. तर स्वामींना पहिला हे जेवण झाल्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला. स्वामींना पण जेवण खूप आवडलं. स्वामींनी नैवेद्य ग्रहण पण केला आणि स्वामींनी नैवेद्य ग्रहण वगैरे केल्यानंतर मग म्हटलं आता आपण पण सर्वांनी जेवण करून घेऊया. मग जेवण वगैरे करून घेतलं आणि सगळ्यांनी थोडा वेळ असा आराम करूया म्हटलं का तर आम्हाला मळ्यात जायचं होतं. केळाची बाग चालू आहे, त्यामुळे केळी वगैरे काढून पुढे पाठवायची असते. त्यामुळे आम्ही रानात जायला लागतं. खूप उन्हाळा इकडे आहे. उन्हामुळे असे खूपच वारं नाही, काही नाही, खूप उन्हाळा आहे. त्या उन्हात आम्हाला रानात जाऊन कामे करायला लागतात. केळी वगैरे सगळी काढून पुढे द्यायची असते आणि मग ती दिली सर्व पटापटा सगळी केळी वगैरे पॅक करून दिली. आणि मग संध्याकाळी घराकडे आल्यानंतर मला शुक्रवार होता, तर लक्ष्मी कुंचन सेवा करायची होती म्हणून ती तयारी केली आणि सर्वांना चहा वगैरे करून दिला. चहा वगैरे दिल्यानंतर मग धनकुंचन सेवा करायला बसले. धनकुंचन सेवा केली आणि मग जेवणाच्या तयारीला लागायचे होते. धनकुंचन सेवा केल्यानंतर पंचामृताचाच नैवेद्य दाखवला होता. आज रानात गेल्यामुळे काही जेवण झालं नाही लवकर म्हणून पंचामृत केलं आणि मग नैवेद्य तो दाखवला आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं आता दुसरी कामे करूया. मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले आणि स्वयंपाक वगैरे केला. तर तुम्हाला सांगायचं, स्वामींनी असं आरतीमध्ये दर्शन दिलेलं होतं. तर तुम्हाला पण पुढे दिसेलच स्वामींनी कसं दर्शन दिलेलं आहे आरतीमध्ये. कोणत्या ना कोणत्या रूपात असं स्वामी दर्शन देत असतात. परवा ते तुम्हाला सांगायचं, असं स्वामी टोपी हलवत होते. तर स्वामी साक्षात आपल्याबरोबर आहेत आणि राहणार. असे स्वामी, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगत असतात. सगळं झाल्यानंतर मग थोडा आराम केला. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रोजचे डेली ब्लॉग पाहत राहा आणि माझे चॅनल नवीन आहे त्यामुळे सपोर्ट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि रोजचे डेली ब्लॉग पाहत राहा. तर बघा, स्वामींनी आरतीमध्ये कसे दर्शन दिलेले आहे बघा नक्की. आम्ही पण दर्शन घेतलं, तुम्ही पण घ्या दर्शन.
आणि पोथी कशी वाटली स्वामींची ती नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.